भक्तनिवास विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास भवन पंढरपूरमध्ये आहोत आपण आणि रूमची चांगली व्यवस्था आहे तीच बघूया आपण थोडक्यात कशा पद्धतीची व्यवस्था आहे. 300 meters at Bhagawa Chowk, make a U-turn to stay on National Highway 561A. गजानन महाराजांच्या भक्तनिवासला आपण आलो होतो पण या ठिकाणी रूम्स अवेलेबल नाही आहेत. छान असं भक्तनिवास असते. जरा लेट झालं आपल्याला यायला त्याच्यामुळं काही रूम्स भेटलेले नाही आहेत. या ठिकाणी आलो आहे आपण विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास. खूपच छान असं आहे भक्तनिवास. लिफ्टची व्यवस्था पण आहे. जाऊया पायऱ्याने. खूप भारी असं रिसेप्शन आहे पण पैसे पण तसेच आहेत. 4 लोकांसाठी हो दाखव ना. लॉक चाबी ओपनच असते. 115 कोणत्या विंगला कुठं नाही. अच्छा तिकडं आहे का. कसलं मोठं आहे ना. कसलं भारी आहे ना. खूपच मोठं आहे भक्तनिवास पूर्ण. वाव आलिशान आहे एकदम ना. हो 5 स्टार हॉटेल सारखाच ॲम्बियन्स आहे पूर्ण. खूप छान आहे. 115 नंबर पाहिजे आपल्याला. 115 वाव कसली मोठी आहे ना. 5 लोकांचा आहे. 5 लोकांचा बेड आहे. सामानाची आणि सामान ठेवायला इकडे टॉयलेट बाथरूम वेस्टर्न टॉयलेट आहे. हे जास्त लोकांची आहे. जास्त लोकांसाठी आहे. रूम्स चांगले आहेत बाकीपेक्षा आहे ना. आम्हाला जय बाप्पाला जायचे ना मग. या ठिकाणी आलो आहे. मागच्या साईडला 2 कक्ष आहे. समोर कॅन्टीन आहे. नाश्ता करूया. इतके आयटम आहेत बघा. कॅन्टीन खूप मोठा परिसर आहे बघा आणि कन्स्ट्रक्शन पण खूप भारी आहे. रूम्सची अवेलेबिलिटी पण भरपूर असणार आहे इथे. गार्डनची व्यवस्था आहे छान अशी आहे की नाही. आपली सी विंग आहे त्या साईडला. ही आहे सी विंग. ठिकाणी आपण जी 5 जणांची रूम केली त्याला 1400 रुपये आपण तिथं रिसेप्शनला जे पाहिलं त्यानुसार आणि 75 रुपये कंपल्सरी पार्किंग चार्जेस. पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे. रूम्स पण बऱ्यापैकी अवेलेबल असतीलच नक्कीच कारण जास्त आहे. चला तर आपण या ठिकाणी आलात तर नक्कीच विजिट करू शकता. त्या साईडला पार्किंग आहे बघा. बरीच पार्किंग आहे प्रत्येक बिल्डिंगच्या खाली अशा पद्धतीची. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चंद्रभागा नदी आणि या साईडला मंदिर.